100 टनापर्यंत शेतकरी उत्पादन घेत आहेत. टोमॅटो सारख्या पिकामधून 5 ते 6 महिन्यांमध्ये जर काढायचं असेल तर त्याला खताचं नियोजन असेल, अन्नद्रव्याचं नियोजन असेल, ते तितकंच महत्वाचं. रिस्क ज्या वेळेला असते त्याच वेळेला रिवॉर्ड मिळतो, त्याच वेळेला मार्केटमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं, चांगली किंमत मिळते. बरोबर. तर जे काही लंबगोलाकार जो प्रकार आहे जो महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित आहे, याच्यामध्ये मी काही कंपन्यांचे वाण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याचे थोडेसे कॅरेक्टर किंवा ते वाण त्याची खासियत काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा वाण जर आपण पावसाळ्यामध्ये जर नेला किंवा त्याच्यानंतर जर नेला तर निश्चितच त्याच्यावर व्हायरसची समस्या ती जास्त प्रमाणामध्ये येणार आहे. प्रकरण खूप झाली होती. त्यावेळेस शेतकऱ्यांना उन्हाळ्यात याचं उत्पादन चांगलं आलं म्हणून त्यांनी पावसाळ्यामध्ये त्याची लागवड केली आणि त्या ठिकाणी याचा जो काही प्रादुर्भाव आहे व्हायरसचा तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आला आणि त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना निवेदन करेल की मी आता जे व्हरायटी ज्या टोमॅटो पिकामध्ये 20 समस्या येत असतील तर त्यातल्या 10 समस्यांचं मूळ हे वाण निवड किंवा त्या हंगामानुसार तो चुकलेला वाण हे असू शकतं. आपल्याला ट्रे कोणता सिलेक्शन करायचा हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे नर्सरीवाला रिकमेंड करतो की 107चा ट्रे घ्या, 109चा घ्या आणि शेतकरी घेतात, परंतु त्यामागचं लॉजिक हे समजून घेणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही लागवड करताय आणि उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही लागवड करताय त्यावेळेला आता आपण जे डिस्कशन केलेलं आहे त्या वाणांचीच निवड त्या हंगामामध्ये करा, जेणेकरून तुमच्या टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या ज्या पुढील समस्या आहेत तुम्ही वाण सिलेक्शन करून टाळू शकता. शेतकरी बंधूंनो नमस्कार. परत एकदा मी आपलं स्वागत करतोय. आज आपण टोमॅटो या पिकाविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहे. मी तेजस कोल्हे, ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर. मित्रांनो, आज आपल्यासोबत टोमॅटो या पिकाविषयी माहिती देण्यासाठी अतुल टेमगिरे सर आहेत. नमस्कार. ज्यांचा अनुभव अन्नद्रव्यामध्ये खास करून आहेच आणि टोमॅटो क्षेत्रातही त्यांचा फार मोठा अनुभव आहे. टोमॅटो हे पीक असं आहे की ज्याचं यश अपयश हे अन्नद्रव्यावर खूप अवलंबून आहे आणि म्हणून आज आपण त्याच्यावर चर्चा करतोय की टोमॅटो पिकासोबतच अन्नद्रव्याचं जे काही आपल्याला त्याला अँगल द्यायचं आहे तर त्या विषयी आपण अतुल सरांकडून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण खूप सारे व्हिडिओ बनवले, जसं की कलिंगड असेल, मिरची असेल, त्यानंतर डाळिंब असेल, अनेक पिकांचे, भेंडी पीक असेल, तर या पिकांचे व्हिडिओ बनवले. ते आपण जर पाहिले नसतील तर ॲग्रोस्टार युट्यूबचा जो चॅनल आहे त्यामध्ये आपल्याला ते निश्चितच पाहायला मिळतील. आपल्याला ते व्हिडिओ कसे वाटतात हेही कमेंट करून सांगा. आपल्याला ते व्हिडिओ आवडले तर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना ते शेअर करायला विसरू नका. आणि आज आपण या टोमॅटो पिकाविषयी बोलणार आहे, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती आणि पुढे भाग 2 मध्ये काही माहिती घेणार आहे. तर त्या अनुषंगाने भाग 2 मध्ये आपल्याला काय माहिती अपेक्षित आहे तर ते आपण कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण पुढच्या भाग जो रेकॉर्ड करू त्यावेळेस निश्चितच त्या तुमच्या समस्येचा, टोमॅटोच्या पिकाविषयीची जी काही समस्या असेल त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. आणि अतुल सरांचा जो अनुभव आहे, तर पहिलं तर माझा प्रश्न हा राहील अतुल सरांना की नेमके टोमॅटो पिकाच्या उत्पादनामध्ये हा व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकऱ्यांना काय अशी भीती आहे की ज्यामुळे टोमॅटोचं उत्पादन चा धोका किंवा ज्याला आपण नफा न येणं किंवा यशस्वी न होणं, तर यातले काही प्रमुख जे काही धोके आहेत तर ते पहिले तुम्ही नमूद करा, मग नंतर आपण त्या पिकाविषयी सविस्तर बोलूयाच. निश्चित तेजस सर, म्हणजे टोमॅटो हे जे काही पीक आपण आज या ठिकाणी काही चर्चा करणार आहोत त्या पिकाविषयी, निश्चितच जो काही महाराष्ट्रातला शेतकरी असेल किंवा महाराष्ट्राबाहेरचा शेतकरी असेल, हा टोमॅटोचं उत्पादन कसं चांगल्या पद्धतीने घेता येईल याकडे लक्ष देत असतो. आणि त्याच्यामध्ये भरपूर काही समस्या, जसं तुम्ही म्हटले, कुठल्या गोष्टी आहेत की जे टोमॅटो उत्पादनामध्ये खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी अन्नद्रव्याचं म्हटले, तर अन्नद्रव्य हे टोमॅटो पिकामध्ये खूप महत्वाचं आहे. म्हणजे पेस्ट असेल किंवा डिसीज असेल, रोग किंवा कीड असेल, याच्या व्यतिरिक्त अन्नद्रव्य हा टोमॅटो पिकामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे. तो तुम्हाला, कारण की कसं आहे, तुम्ही आज ऐकला असेल 100 टनापर्यंत शेतकरी उत्पादन घेत आहेत. आता 100 टन, जसं असं ऊस, आपण ऊसाचं 100 टन एकरी उत्पादन काढतो, तसं टोमॅटो सारख्या भाजीपाला पिकामध्ये जर आपण म्हणजे 4 ते 5 महिन्यामध्ये जर 80 ते 100 टनापर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. ऍव्हरेज जे आहे 40-50 टनापर्यंत शेतकरी ऍव्हरेज उत्पादन घेतात, परंतु काही शेतकरी असे पण आहेत ते 80 ते 100 टनापर्यंत गेलेले आहेत. जर एवढं उत्पादन आपल्याला टोमॅटो सारख्या पिकामधून 5 ते 6 महिन्यांमध्ये जर काढायचं असेल तर त्याला खताचं नियोजन असेल, अन्नद्रव्याचं नियोजन असेल, ते तितकंच महत्वाचं. कारण की ते जर नियोजन आपण व्यवस्थित आणि वेळीच, शेतकरी बंधूंना, आपण कृषी निविष्ठांचा वापर करत असतो, परंतु त्याची योग्य वेळ खूप महत्वाची आहे. म्हणजे ते जर योग्य वेळी त्याचा वापर जर झाला तर त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या पिकामध्ये होणार आहे आणि तो आपल्या उत्पादनामध्ये त्याची मदत होणार आहे. जर आपण त्याचा उपयोग म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर जर केला तर निश्चितच त्याचा तोटा जो आहे तो आपल्या उत्पादनामध्ये म्हणजे आपल्याला होऊ शकतो. हे तर झालं तुम्हाला म्हटलं अन्नद्रव्य व्यवस्थापन. दुसरं आहे पाणी नियोजन.
टोमॅटो पिकामध्ये पाणी नियोजन सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण की टोमॅटो पिकामध्ये पाणी नियोजन तुम्ही जर व्यवस्थित केलं नाही तर त्याची जी काही परिणाम आहे ते तुमच्या उत्पादनावर येणार आहे, ते आपण पुढे पण त्याची चर्चा करूच. दुसरी त्याच्यामध्ये आता म्हणजे भेडसावणारा जो प्रश्न आहे म्हणजे शेतकऱ्यांना की विविध वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या हंगामानुसार वेगळे वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, परंतु कोणता वाण कोणत्या हंगामामध्ये घेणं गरजेचं आहे आणि ही जे काही वातावरण आहे त्याचा आणि त्या वाणांचा काय संबंध आहे ते पण आपण पुढे जाणून घेऊयात याच्यामध्ये. आणि महत्वाची जी समस्या आता मागच्या 2-4 वर्षापासून आलेली म्हणजे ती प्लास्टिकचा जो व्हायरस आहे ती एक मेजर समस्या असेल किंवा इतरही व्हायरस त्याच्यामध्ये आहेत, तर ते देखील उत्पादनावर परिणाम करतात. तर आपण सविस्तर चर्चा ते सर पुढच्या याच्यामध्ये करूया. आपण शेतकरी बांधवांनो, या अतुल सरांनी ज्या गोष्टी नमूद केल्या तर ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण यासाठी यावर फोकस करतोय की पुढे जाऊन आपल्याला या सगळ्याचं उत्तर काय तर ते अतुल सरांकडून जाणून घ्यायचं. मला असं वाटतं अतुल सर, बऱ्याच वेळा आपली चर्चा होत असते आणि तुम्ही सांगता म्हणजे आपण मागच्याच आठवड्यात बारामतीमध्ये एक प्लॉट पाहिला होता की ज्याची बांधणी लवकर केली म्हणून त्याला फळधारणा पाहिजे अपेक्षित झाली नाही. म्हणजे बांधणीचा टाइम सुद्धा किती महत्वाचा आहे. शेतकरी बांधणी करत असतात, बांधणीचं महत्व शेतकऱ्यांना माहिती पण त्याची वेळ शेतकऱ्यांना माहित नाही. तर मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकलो तर त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे किंवा ज्याचा जो परिणाम आहे तर तो खूप चांगला होईल आणि शेतकऱ्यांना त्यातून फायदा होईल. मित्रांनो, परत एकदा मी आपल्याला विनंती करतो की कमेंटच्या माध्यमातून आपण आपल्याला भेडसावणाऱ्या टोमॅटो पिकाच्या समस्या इथं नमूद करा. भाग 2 मध्ये आपण त्याचा नक्की उल्लेख करू आणि त्या समस्यांविषयी आपण चर्चा करू. व्हिडिओला सुरुवात करताना मी आता जी आपली पहिला महत्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी आता चालू हंगामामध्ये वाणांची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आणि आपल्याला कोणता वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत तर त्याविषयी आपण पहिली चर्चा करावी. वाण चर्चा करत असताना त्यापूर्वी काही प्रकार आहेत का तेही आपण सांगावेत आणि त्यानंतर वाण याविषयी आपण बोलावं. निश्चितच म्हणजे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, टोमॅटो हे जे पीक आहे हे ते सर उन्हाळी पीक नाही. म्हणजे टोमॅटो पिकाला जर टेम्परेचर हा खूप मोठा फॅक्टर आहे. जर 35 ते 40 डिग्रीच्या वरती जर टेम्परेचर गेलं तर त्याचे फुलधारण्यावर परिणाम होतो, त्याच्या वाढीवर परिणाम होतो. त्याच्यामुळं टोमॅटो हे थोडंसं थंड वातावरणामधलं पीक आहे. म्हणजे पावसाळी असेल किंवा हिवाळी वातावरणामध्ये त्याचं उत्पादन निश्चितच शेतकऱ्यांनी पण अनुभव घेतला असेल, त्यांना चांगलं मिळतं. परंतु उन्हाळी हंगामामध्ये त्यांना जर त्यांचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांचा कस लागतो, रिस्क पण मोठी आहे आणि मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करावं लागतं. परंतु आता मार्केटमध्ये कसं आहे, रिस्क ज्या वेळेला असते त्याच वेळेला रिवॉर्ड मिळतो, त्याच वेळेला मार्केटमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं, चांगली किंमत मिळते. म्हणून उन्हाळीमध्ये भरपूर शेतकरी जे टोमॅटोची लागवड करत असतात आणि त्याचं उत्पादन पण चांगल्या पद्धतीने घेत असतात, त्यामुळे त्यांना मार्केटमध्ये चांगला रेट मिळून त्यांचं जे काय आर्थिक उत्पादन आहे ते पण चांगलं होतं. तर टोमॅटोमध्ये 2-3 गोष्टी आहेत, जसं तुम्ही म्हटले की त्यांच्या वाढीनुसार म्हणजे टोमॅटो पिकामध्ये 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे त्यांची वाढ, म्हणजे तो कुठल्या वाढीमध्ये तो टोमॅटो म्हणजे कुठल्या हाईटला तो टोमॅटो वाढतो आहे, त्या हाईटनुसार काही व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसं की आता डिटर्मिनंट असेल, डिटर्मिनंट जी आहे ती डॉर्फ व्हरायटी, म्हणजे त्याची वाढ जी आहे ती मर्यादित वाढ होते, जास्त प्रमाणात वाढ होत नाही. मग त्याला लागणारे जे काही फळधारणा असेल किंवा त्याचं मिळणारं उत्पादन आहे ते त्या पद्धतीच कमी प्रमाणामध्ये मिळतं. दुसरं जे आहे सेमी डिटर्मिनंट, सेमी डिटर्मिनंट त्याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे वाढ होईल पण जागेवर थांबणार नाही, थोड्या टप्प्याने वाढ होणार, परंतु त्याची एक लिमिटेड वाढ, त्यापेक्षा तो टोमॅटो जास्त उंचीवर वाढणार नाही. असे टोमॅटो जे आहेत त्यामध्ये आपण एक सरासरी उत्पादन जो आपण चर्चा करतोय त्या अशा याच्यामधून आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. आणि तिसरं जे आहे जे आता कंट्रोल कंडिशन मध्ये बरेचसे शेतकरी घेत असतात ते मध्ये इनडिटर्मिनंट प्रकारातलं वाण, ते जे आहे त्याची उंची जी आहे ते 15-20 फुटापर्यंत उंची वाढत असते. आणि असे जे काय आहे टोमॅटोचे वाण जे आहेत ते आपल्याला कंट्रोल कंडिशन असेल, ग्रीन हाऊस असेल तर त्या याच्यामध्ये शेडनेट असेल तर याच्यामध्ये शेतकरी असे वाण घेतात. परंतु आपल्या महाराष्ट्रात आपण जर विचारत केला तर आपण जे आहे सेमी डिटर्मिनंट जो प्रकार आहे याच्यामध्ये भरपूर शेतकरी त्या गटामधले जे काही वाण आहेत ते लागवड करत असतात. इनडिटर्मिनंट जो 12 ते 15 फूट 20 फुटापर्यंत जाणारा जो टोमॅटो आहे त्याची लागवड फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता जर जे तुम्ही बोलताय की डिटर्मिनंट, इनडिटर्मिनंट आणि सेमी इनडिटर्मिनंट, तर मग यानुसार आपल्याला परत नियोजनात पण बदल होतो. जसं तुम्ही सांगितलं की पॉली हाऊस मध्ये किंवा प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशन किंवा शेडनेट मध्ये जर आपण अमर्याद वाढणारा लावत असेल त्याचं नियोजन तुम्हाला वेगळं करावं, त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला सगळं बदलतं. सर्व ही एक महत्वाची बाजू आहे की आपल्याला त्यानुसार आपण सेमी इनडिटर्मिनंट जर निवडतोय तर मला वाटतं त्याविषयी आणि जो डिटर्मिनंट आहे त्याविषयी आपण पुढे जाऊन चर्चा करू की त्या याच्यामध्ये कुठले कुठले वाण जे आहेत ते आपल्याला
आहेत, जसं की आता इंडिटर्मिनंट मध्ये आपलं जे काही हेमाद्री वाण आहे ते पण असं पूर्णपणे 12-15 फुटापर्यंत वाढणारं वाण आहे. जसं सेमी डिटर्मिनंट मध्ये आपल्या जे काही जनरिक 62-42 असेल, 10-57 असेल, जे मार्केटमध्ये व्हरायटी त्या कॅटेगरी मध्ये येतात आणि ते भरपूर शेतकरी ह्या कॅटेगरी मधले वाण जे आहे ते लावत असतात. हा तर झाला म्हणजे वाढीच्या नुसार वाणांचं जे काय नियोजन असेल ते. दुसरा त्याच्यामध्ये प्रकार जो असतो, जो आता लाईट, हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे शेतकरी बंधूंनो टोमॅटोच्या उत्पादनामध्ये, की लाईटच्या प्रकारानुसार सुद्धा मार्केटमध्ये विविध प्रकारचे वाण येतात आणि त्याचा परिणाम म्हणजे जर आपण जे आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या लाईटच्या प्रकारानुसार वाणाचं सिलेक्शन जर तुम्ही केलं नाही आणि त्याच्या वेगळ्या हंगामामध्ये त्याची जर तुम्ही लागवड केली तर त्याचा निश्चित परिणाम जो आहे तो तुम्हाला भेडसावणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही येणाऱ्या समस्या आहेत ते वाढणार. तर याच्यामध्ये आता वाणांच्या जे काही आपण म्हणतो लाईटच्या याच्यामध्ये तर काही 3 प्रकार याच्यामध्ये पडतात. लॉंग ड्युरेशन, लॉंग डे प्लांट म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्या असे जे काही प्लांट आहेत किंवा असे जे काही वाण आहेत ज्यांना जास्ती म्हणजे 8 तासाच्या वरती सूर्यप्रकाशाची गरज असते. तर 8 तासाच्या वरती जे सूर्यप्रकाश ज्या झाडांना गरज आहे किंवा ज्या वाणांना गरज आहे ते लॉंग डे प्लांट आपण त्यांना संबोधतो. आणि अशा व्हरायटी जे आपल्याला सिलेक्शन करताना ही गोष्ट खूप लक्षात घेणं गरजेचं आहे की याचा जो फोटो पिरियड आहे तो आपण जे सिलेक्शन वाण केलेलं आहे ते आणि आपला हंगाम हे मिळतं जुळतं आहे आलं पाहिजे. दुसरी जे काय आहे याच्यामध्ये जे आहे म्हणजे शॉर्ट डे प्लांट म्हणतो आपण, त्याचा जो काय म्हणजे फोटो पिरियड आहे तो आपल्याला 6 ते 7 तासाचा म्हणजे त्याला 6 तासाचं जे काही सनलाईट आहे किंवा सूर्यप्रकाश आहे ते त्या वाणांना गरजेचं असतं. मी तुम्हाला हे 2 का गोष्टी सांगतोय तुम्हाला की जास्त टाइमचा म्हणजे 8 ते 9 तासाचा सूर्यप्रकाश आणि 6 ते 7 तासाचा सूर्यप्रकाश याच्यामध्ये फरक काय आहे की त्या प्लॅन्टची जी काही प्रजननची क्षमता आहे ती त्या फोटो पिरियडवर अवलंबून असते आणि त्याने जे तुम्हाला फुलधारणा होणार आहे किंवा त्याची जे सेटिंग आहे ती त्या फोटो पिरियडवर अवलंबून असते. म्हणून वाण निवड करताना ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यातला तिसरा प्रकार जो आहे डे न्यूट्रल, म्हणजे त्याला क्लायमेटचा किंवा वातावरणाचा किंवा सूर्यप्रकाशाचा कोणताही फरक पडत नाही असे वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसं की वीर जो आहे बायोसीडचा जो वीर वाण जो आहे तो आपण कोणत्याही हंगामामध्ये लावू शकतो. त्याचं कारणच असं आहे त्याचा म्हणजे लाईट असेल किंवा सूर्यप्रकाश असेल याचा परिणाम जो आहे तो त्याच्या वाढीवर किंवा त्याच्या उत्पादनावर होत नाही. तर असे 3 जे आहेत तुम्हाला आता सांगितले लाईटच्या किंवा सूर्यप्रकाशाच्या गरजेनुसार 3 वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपल्याला वाणांचे पडलेले दिसतात. थोडक्यात सांगायचं शेतकरी बांधवांनो की डे न्यूट्रल असेल किंवा लॉंग ड्युरेशन असेल, शॉर्ट ड्युरेशन, तर आता याची जर विभागणी आपण आपल्या महिन्यांच्या हिशोबाने जर केली तर साधारणपणे आता आपण संक्रांतीनंतर आपला दिवस मोठा व्हायला चालू होतं. तर यानंतर जे आपण नियोजन करणार आहे तर ते लॉंग ड्युरेशन वाणांचं नियोजन आपल्याला करावं लागेल. त्यानंतर जून नंतर आपला परत दिवस शॉर्ट व्हायला चालू होतो, ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत जो तो मोठा पिरियड मिळतो आणि त्यानंतर जो शॉर्ट ड्युरेशन चालू होतो त्यावेळेस आपल्याला शॉर्ट ड्युरेशन प्लॅनकडे जावं लागेल. तर या गोष्टीची नोंद आपल्याला घेणं गरजेचं आहे. आता अतुल सरांनी पण एक उदाहरण दिलं की जसं की वीर हा जो वाण होता बायोसीडचा तो डे न्यूट्रल होता, तुम्ही वर्षभरात कधी लावू शकता, कधी पण लावतो. सिंजंटाचा जो 10-57 होता तो लॉंग ड्युरेशन तो स्पेशालिटी होती. 10-57 असेल किंवा 62-42 असेल. त्यानंतर कमी ड्युरेशन साठी मेघदूत सारखा वाण होता जो खरीप मध्ये किंवा योगी 35 जो आहे तर तो आपल्याला शॉर्ट ड्युरेशन म्हणजे कमी कालावधीमध्ये लावायचा. थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे याचं सूत्र आहे. आता अतुल सर आपण हंगामानुसार काही वाण किंवा त्याची काही खासियत किंवा पुढे जाऊन आपल्याला ज्या समस्या येणार आहे ज्याचा तुम्ही पण उल्लेख केला होता, प्लॅस्टिक व्हायरस असेल, काही टॉस्पोची समस्या आहे, तिरंगाच्या ज्या समस्या आहे, तर याचा पण संबंध कुठे इथं वाणांशी येतोय की याला वेगळंच काही कारण आहे? जो हंगाम आहे त्या हंगामानुसार सुद्धा वाण जे आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये त्याचा जो काही साईज आहे किंवा त्याचा जो प्रकार म्हणू शकतो आकार म्हणू शकतो त्या आकारानुसार सुद्धा मार्केटमध्ये विविध वाण आहे आणि त्याची गरज मार्केटची नीड ही वेगवेगळी आहे. बरोबर. समजा आता 2 प्रकार पडतात, एक तर लंब गोलाकार जो अंडाकृती प्रकारामध्ये वाण येतो आणि दुसरा जो आहे तो गोल प्रकारामध्ये. तर आता याच्या दोघांची खासियत अशी आहे तो जो गोल प्रकारचा जो आहे तो थोडा ऍसिडिक आपण मानला जातो, ज्याच्यामध्ये तुरटपणा जो आपण म्हणतो टोमॅटोची त्या गोल वाणांची टेस्ट जी आहे ती तुरट असते आणि त्याचा वापर आपण मोस्टली जो आहे सांबार वगैरे बनवण्यासाठी करतो. म्हणजे साऊथच्या साईडला साऊथचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये त्या अशा गोल प्रकारचा जो काही टोमॅटो आहे त्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. दुसरं जे लंब गोलाकार जो आपण म्हणतो ज्याची म्हणजे जी टेस्ट आहे थोडीशी जरा म्हणजे गोड प्रकारामध्ये न्यूट्रल गोड ना आंबट थोडंसं न्यूट्रल प्रकारामध्ये आपण त्याची टेस्ट समजू शकतो. आणि जे काय आपण
महाराष्ट्राचं जर मार्केट बघितलं तर ह्या लंबगोल प्रकारामधले जी काही वाण आहेत त्याला महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी खूप आहे. आपण मार्केटला जर टोमॅटो घ्यायला गेलं तर आपल्याला मेजॉरिटी जो आहे तो लंबगोलाकार जो प्रकारातला जो काही टोमॅटो आहे तो मिळत असतो. तर याच्यानुसार सुद्धा मार्केटमध्ये काही व्हरायटी आहेत आणि त्याचं रिलेशन जे आहे ते तुमच्या सीझन नुसार म्हणजे उन्हाळीमध्ये लंबगोलाकार असेल किंवा गोल जो वाण आहे त्याच्या जाती वेगळ्या आहेत. पावसाळ्यामधले जे आहेत त्याच्या जाती वेगळ्या आहेत. तर हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर जे काही लंबगोलाकार जो प्रकार आहे जो महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित आहे याच्यामध्ये मी काही कंपन्यांचे वाण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याचे थोडेसे कॅरेक्टर किंवा ते वाण त्याची खासियत काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. याच्यामध्ये सिंजेंटा जी काही कंपनी आहे याचे बऱ्यापैकी चांगले वाण मार्केटला प्रचलित आहेत. जसं की 6242 आहे. हा वाण जो आहे तो उन्हाळ्यामध्ये आता हा वाण जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की ज्याचा फोटो पिरियड किंवा ज्याचं लॉंग डे प्लांट मध्ये जे मोडतं तो 6242 हा वाण त्याच्यामध्ये मोडतो. सिंजेंटाचा 6242 असेल किंवा 1057 आहे. हे दोन वाण त्या ठिकाणी म्हणजे मोडतात. 6242 जो वाण आहे हा लॉंग डिस्टन्सला त्याचं जे फळ आहे ते चांगलं खडक असतं टणक असतं त्याच्यामुळे याचं लॉंग डिस्टन्सला त्याची वाहतूक जो आहे ते करण्यासाठी हे वाण अतिशय चांगलं आहे. 1057 जर आपण बघितलं याच्यामध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही. सेटिंग खूप छान होतं. उन्हाळ्यामध्ये मेजर जो प्रॉब्लेम येतोय तो सेटिंगचा येत असतो. तर 1057 हे वाण असं आहे जे फोटो पिरियड जो आपण मगाशी चर्चा केली त्याच्यानुसार हा वाण जर आपण उन्हाळ्यामध्ये लावला तर निश्चित त्याचं सेटिंग जे आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आता जसं तुम्ही मगाशी म्हटले सर व्हायरसचा इश्यू हा वाण जर आपण पावसाळ्यामध्ये जर नेला किंवा त्याच्यानंतर जर नेला तर निश्चितच त्याच्यावर जी व्हायरसची समस्या ती जास्त प्रमाणामध्ये येणार आहे. प्रकरण खूप झाली होती त्यावेळेस शेतकऱ्यांना उन्हाळ्यात याचं उत्पादन चांगलं आलं म्हणून त्यांनी पावसाळ्यामध्ये त्याची लागवड केली आणि त्या ठिकाणी याचा जो काही प्रादुर्भाव आहे व्हायरसचा तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आला. आणि त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना निवेदन करेल की मी आता जे व्हरायटी ज्या म्हणजे सीझनला सांगणार आहे तर तुम्ही निश्चितच त्याची लागवड तुमच्या एरियामध्ये करा. दुसरं सेमिनीज ही पण म्हणजे चांगले वाण सेमिनीजने आपल्याला आतापर्यंत दिलेले आहेत. याच्यामध्ये विरांग एक वाण आहे. अन्सल असेल तर हे जे दोन वाण आहे हे खूप चांगल्या प्रकारे चालतात. अन्सल जो वाण आहे याच्यामध्ये म्हणजे लीफ कर्लची जी काही समस्या आहे ती थोडंसं कमी येते. या वाणामध्ये सेटिंग याची चांगली आहे. आयुष्यमान हा एक सेमिनीजचा खूप चांगला वाण आहे. एखाद्या शेतकऱ्यांना जर आर्ली म्हणजे तोडा जर समजा लवकर घ्यायचा असेल म्हणजे याचा जो आहे 55 ते 60 किंवा 60-65 दिवसामध्ये याचा तोडा पहिला तोडा जो आहे तो येत असतो. तो आयुष्यमान तुम्ही उन्हाळ्यामध्ये लंबगोलाकार ह्या सेगमेंटमध्ये हा वाणाची निवड करू शकता. शेतकरी बंधूंनो नेहमीच म्हणजे आपल्याला उत्सुकता असते की मार्केटमध्ये नवीन वाण कोणता आलेला आहे किंवा तो नवीन वाण येऊन मी माझ्या शेतामध्ये तो वाण कधी लागवड करेल. तर ननहेमचा तो चॅम 33 हा एक वाण मार्केटला जस्ट आत्ताच त्याचा तो आलेला आहे. तो देखील लीफ कर्ल जो व्हायरस आहे त्याला रेजिस्टन्स आहे. म्हणजे लीफ कर्लचं जे काही व्हायरसचं प्रमाण आहे ह्या वाणामध्ये फार कमी याच्यामध्ये येत असतं. याचं जे फळ आहे या म्हणजे खूप चांगल्या प्रकारे कडक फळ आहे. लंबगोलाकार आणि एक साईजचं जे फळ आहे ते आपण ह्या वाणामध्ये म्हणजे येतं आणि त्याची टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे लांबच्या मार्केटला हे वाण चालणार आहे आणि याचं उत्पादन पण चांगल्या प्रकारे घेतं. म्हणजे जे काही मार्केटमध्ये जे काही व्यापारी आहेत अशा वाणाला पसंत करतात ज्याचं साईज कलर वगैरे व्यवस्थित असेल आणि त्याची टिकवण क्षमता चांगली असेल. तर चॅम 33 ननहेमचं एक अतिशय चांगलं वाण सध्या मार्केटमध्ये आलेलं आहे. दुसरा जो प्रकार आहे जो गोलाकार आपण मगाशी चर्चा केली ऍसिडिक चा जो प्रकार आहे त्याचं टेस्ट जी आहे तुरट असते. तर उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला जर सिंजेंटाचा साहू हा एक वाण आहे तो या प्रकारामध्ये मोडतो. साहू हा वाण असा आहे याची जी काही आपण म्हणतो सेटिंग जसं मी तुम्हाला 1057 सांगितलं याची देखील सेटिंग खूप चांगल्या प्रकारामध्ये चांगल्या याच्यामध्ये होते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सेटिंगचा जो इश्यू होतो तर ह्या गोलाकार प्रकारामध्ये साहू या वाणाला येत नाही. याची देखील टिकवण क्षमता चांगली असते. दुसरी एक गोष्ट तुम्हाला एक सांगायची शेतकरी बंधूंनो की ही जी काही तुरट याची टेस्ट असल्यामुळे याची जी टिकवण क्षमता आहे जी आपल्या लंबगोलाकार जो काही वाण आहे याच्यापेक्षा थोडीशी जास्त असते. म्हणजे लांबच्या मार्केटला नेण्यासाठी समजा आपण जरी याचं उत्पादन या ठिकाणी घेतलं समजा तुम्ही एक 2 ते 3 एकर जर टोमॅटोचं नियोजन करत असाल तर 2 एकर मध्ये तुम्ही या लंबगोलाकार जातीचं नियोजन करू शकता आणि एखाद्या एकर मध्ये तुम्ही या गोल प्रकारातल्या वाणांचं नियोजन करू शकता जेणेकरून तुम्हाला जो काही रेटचा जो काही प्रॉब्लेम जो येत असतो तो ह्या अशा गोष्टींमुळे येणार नाही. जसं अतुल सरांनी नमूद केलं की अथर्व असेल, अन्सल असेल, आयुष्यमान असेल, विरांग असेल, 1057 असेल आणि 6242 असेल तर हे सगळे वाण आणि चॅम्प 33 जो आहे तो नवीन वाण हा पण लंबगोलसाठी आणि गोलसाठी साहू असेल
तर याचा विचार आपण या उन्हाळी हंगामासाठी करू शकतो. प्रिशीचा एक आता एचएम क्लॉथचा एक प्रिशी म्हणून वाण आहे, गोलमध्ये आहे, तो उन्हाळ्यामध्ये लागवडीसाठी अतिशय योग्य आहे. तर ह्या वाणांचा आपण विचार करावा. मला असं वाटतं की यानंतर जी लागवड साधारण नागपंचमीच्या वेळेस वगैरे होते किंवा पावसाळ्याच्या नंतरच्या ज्या लागवडी, मग त्यासाठी कोणते वाण आपण सांगू शकतो शेतकऱ्यांना? म्हणजे आता समजा आपला उन्हाळी झाली, आता आपल्याला जे यायचंय जसं आपण मगाशी म्हटलं ते पावसाळ्यामध्ये सुद्धा टोमॅटोची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड शेतकरी करतात, कारण की त्या ठिकाणी येणाऱ्या समस्या आहे ते थोड्याशा कमी असतात. त्याच्यामुळं आपण टोमॅटोमध्ये ज्यावेळेला पावसाळी टोमॅटोचं वाण ज्यावेळेला आपण सिलेक्शन करू त्यावेळेला काही व्हरायट्या आता मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. त्या व्हरायट्यांचं आपण नियोजन जर केलं तर निश्चितच आपण चांगलं उत्पादन पावसाळ्यामध्ये सुद्धा टोमॅटोचं घेऊ शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पहिलं जे आहे आर्यमान म्हणून आहे. आर्यमान ही जी व्हरायटी आहे सेमिनीची, ही पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे घेतली जाते. याचं जे काही फळाचं जे वजन आहे, सुरुवातीला फर्स्ट पिकिंगला जे फळाचं तुम्हाला वजन मिळणार आहे ते शेवटच्या ज्या पिकिंग आहे किंवा नंतरच्या ज्या पिकिंग आहेत त्याला सेम वजन जे आहे ते आर्यमानचं मिळतं. त्याच्यामुळे हे वाण जे आहे पावसाळ्यासाठी अतिशय योग्य आहे. फळाचा जो कडकपणा आहे, टणकपणा आहे, हा ह्या वाणामध्ये खूप अतिशय चांगल्या पद्धतीने असतो. दुसरं म्हणजे पावसाळ्यामध्ये येणारे जे काही समस्या आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही फंगस आहे किंवा बुरशीचा जो अटॅक होऊन जे काही रोग जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये येत असतो, तर हे थोडंसं हे जे वाण आहे हे रोगाला सहनशील वाण आपण म्हणू शकतो. तर याची सुद्धा तुम्ही लागवड पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकता. एचएम क्लॉथची जी योगी 35 ही अतिशय चांगली व्हरायटी आहे. पावसाळ्यामध्ये जे शेतकरी जाणार आहे त्यांनी निश्चितच एचएम क्लॉथच्या ज्या योगी 35 व्हरायटीचा विचार करणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये जी सेटिंग आहे ती खूप चांगल्या प्रकारे सेटिंग होते. लांबच्या डिस्टन्ससाठी, लॉंग डिस्टन्ससाठी ही व्हरायटी अतिशय चांगली आहे. आणि या व्हरायटीचं जे काही फळाचं वजन आहे हे देखील चांगलं आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे, ही व्हरायटी सर्वात लवकर जी आहे चालू होणारी व्हरायटी आहे. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये समजा मार्केटच्या याच्यानुसार तुम्ही लागवड करून याची जी पहिली तोडणी आहे लवकर करू शकता. याच्यासाठी थोडंसं नियोजन पण तुम्हाला अन्नद्रव्याचं चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. तसेच तिसरी जी वाण आहे सिंजेंटाचं मेघदूत 2048, हे देखील वाण म्हणजे तुम्ही लागवड करू शकता तुमच्या एरियाच्या मार्केटच्या डिमांडनुसार. या वाणाचं एक थोडंसं आहे की याच्यामध्ये लीफ कर जे व्हायरस आहे त्याला थोडंसं हे वाण रेजिस्टन्स आहे. आणि दुसरी म्हणजे या वाणामध्ये जी काही साईज आहे टोमॅटोची ती तुम्हाला थोडीशी कमी भेटते. तर याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून अन्नद्रव्याचं जर व्यवस्थापन जर तुम्ही चांगलं केलं तर निश्चितच याची सुद्धा साईज तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता. याचं देखील तुम्ही उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकता. आता हे जे सर्व जे काही वाण आपण या ठिकाणी पावसाळ्यातले चर्चा केले आहेत ते लंब गोलाकार जो काही प्रकार आहे याच्यामधले हे वाण आहे. आणि गोल प्रकारामध्ये जर शेतकऱ्यांना जायचं असेल तर US 440 ही व्हरायटी अतिशय चांगली जी आहे ती पावसाळ्यामध्ये तुम्ही गोल या प्रकारामध्ये आपण निवड करू शकता. शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही लागवड करताय आणि उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही लागवड करताय त्यावेळेला आता आपण जे डिस्कशन केलेलं आहे त्या वाणांचीच निवड त्या हंगामामध्ये करा, जेणेकरून तुमच्या टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या ज्या पुढील समस्या आहेत तुम्ही वाण सिलेक्शन करून टाळू शकता. नक्कीच अतुल सर, बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असतो की त्यांना म्हणजे बाजारात ज्यावेळेस ते टोमॅटो विक्रीला जातात आणि टोमॅटो हे विषय असा आहे की याला फार पॅकिंग करून विक्री डायरेक्ट क्रेटवर विक्री होते. मग व्यापाऱ्याचा अनुभव असतो, व्यापारी सांगतो एखादा वाणाचं नाव आणि शेतकरी प्रयत्न करतात की तोच लावायचा. तर मला वाटतं ते न करता सगळ्यात महत्वाचं त्या वाणाचा तो हंगाम आहे का हे जाणून घेणं फार गरजेचं, मग लागवड करा. म्हणजे पुढे येणाऱ्या समस्या आपण टाळू शकतो. म्हणजे टोमॅटो पिकामध्ये 20 समस्या येत असतील तर त्यातल्या 10 समस्यांचं मूळ हे वाण निवड किंवा त्या हंगामानुसार तो चुकलेला वाण हे असू शकतं. या मताचा मी आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा की आपल्या विभागामध्ये किंवा आपण लागवड करीत असलेला वाण कोणता आणि आपल्याला त्याचा एखादा गुणधर्म जो चांगला वाटला तोही कमेंट करून सांगा, जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांना त्या गोष्टीची मदत होईल आणि आपल्या कमेंटच्या माध्यमातून तेही शेतकरी बांधव आपला अनुभव समजून घेऊ शकतात. मित्रांनो, आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. मला वाटतं वाणाची निवड आपण योग्य पद्धतीने केली. आता आपल्याला करायची रोपांची निवड. बऱ्याच वेळा हा मुद्दा आम्ही प्रकर्षाने सगळ्यांपुढे ठेवत असतो की ज्यावेळेस तुम्ही कोणतंही पीक लागवड करत असाल तर त्याचं रोप निवड याच्यावर तुम्ही जोर द्या. आणि रोप निवडीबद्दल अतुल सरांचा काय अनुभव आहे किंवा शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. निश्चितच म्हणजे तेजस सर, कुठल्याही गोष्टीची सुरुवात म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की सुरुवात आपली जर चांगली झाली तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे. आणि सुरुवातीला जे रोप सिलेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण थोडासा कचकाऊपणा केला किंवा त्याच्यामध्ये जर थोडंसं आपण पैशाकडे जर बघितलं तर आपल्याला आपल्या शेतामध्ये लागवड केल्यानंतर जो खर्च येणार आहे त्याला सुधारण्यासाठी किंवा त्याच्या वाढीसाठी तो खूप वाढतो. त्याच्यामुळे रोप सिलेक्शन टोमॅटो पिकामध्ये अतिशय महत्वाचं आहे. आता रोप सिलेक्शन करताना एक 2-4 गोष्टी आहे आपण या ठिकाणी चर्चा करू.
परंतु त्याच्या पूर्वी माझं शेतकऱ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर टोमॅटोची लागवड करायची असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून तुमच्या जवळपास कोणती नर्सरी चांगली आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. नर्सरी आजूबाजूला खूप असतात, परंतु आपल्याला चांगली नर्सरी घेणं गरजेचं आहे, कारण की या नर्सरीमध्ये काही कीटक असे असतात जे व्हायरसला ट्रान्समिट करणारे असतात, जेणेकरून त्या ठिकाणी जर आपल्याला व्हायरसचं जर अटॅक झाला आणि तो आपल्या शेतामध्ये आपण जर असं रोप लावलं तर निश्चितच व्हायरस ट्रान्समिशन त्या ठिकाणी होणार आहे. तेव्हा नर्सरीची निवड अतिशय योग्य आहे. चांगली पॅक बंद नर्सरी, तुम्हाला इन्सेक्ट प्रूफ शेडनेट असलेली नर्सरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचंच रोप तुम्हाला आणायचं आहे. ही दक्षता तुम्हाला सुरुवातीला सर्वप्रथम घ्यायची आहे. तुम्ही नर्सरी सिलेक्शन केलं, त्या ठिकाणी तुम्हाला हंगामानुसार जे वाण तुम्हाला निवडायचंय त्याची जी काय आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नर्सरीवाल्याला सांगून त्या ठिकाणी तुम्ही निवड करू शकता. परंतु त्यावेळेला सिलेक्शन करताना आपल्याला ट्रे कोणता सिलेक्शन करायचा हा देखील महत्वाचा मुद्दा आहे, कारण की हंगामानुसार जो आपल्याला ट्रे आपण सिलेक्शन करणार आहे त्याची देखील काळजी त्या ठिकाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे. नर्सरीमध्ये तुम्ही रोपांचं चर्चा करायला गेल्यापासून तर आपल्याला रोप मिळेपर्यंत तुम्हाला नर्सरीमध्ये 3 ते 4 व्हिजिट होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही योग्य ठिकाणी गेला का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. आपल्याला जो काही ट्रे आपल्याला सिलेक्शन करायचा आहे, आपल्याला आपण जर उन्हाळ्यामध्ये लागवड जर करत असू तर आपल्याला जो 70 यांचा जो ट्रे आहे तो सिलेक्शन करायचा. याचं कारण असं की त्याची जी जागा आहे, त्या कपची जो जागा आहे, स्पेस जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये असतो. जास्त प्रमाणामध्ये कोकोपीट जो आहे ते त्या ठिकाणी राहणार आहे आणि अशा ठिकाणी जी मुळीची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे. परंतु आपण जर पावसाळ्यामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला जो 100च्या पुढचा जो ट्रे आहे तो आपण त्या ठिकाणी सिलेक्शन करू शकतो. आता कुठला नंबरचा ट्रे आपल्याला कुठल्या सीझनला घ्यायचा आहे हे आपण पाहिलं. दुसरं, आपल्याला कप साईज जी असते ती देखील या ठिकाणी महत्वाची आहे. म्हणजे मार्केटमध्ये गोल कप पण मिळतात आणि चौरस आकाराचे कप जे आहे ते पण या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर आपण जे सिलेक्शन करायचंय ते शेतकरी बंधूंनो, जे चौरस आकाराचा जो कप आहे याचं सिलेक्शन आपल्याला करायचं. याचं कारण असं, जो गोल आकाराचा जो कप असतो याचा जो काही कोकोपीटचा जो एरिया आहे किंवा मुळी वाढीचा जो एरिया आहे तो फार कमी असतो आणि एकदा जर काय मुळी वाढली आणि मुळी वाढल्यानंतर जे काही म्हणजे आपण थोडंसं वय त्याचं जर जास्त झालं तर ती जी काही मुळी आहे ती त्या कोकोपीट जवळ पूर्णपणे जो गोल ट्रे असल्यामुळं ती राऊंड म्हणजे त्याचं कॉइलिंग त्या ठिकाणी मुळीचं चालू होतं आणि मग थोडासा आपल्याला 1 किंवा 2 दिवस लेट जर रोप आणायला झालं तर निश्चितच ते कॉइलिंग त्या ठिकाणी जास्त झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला शेतामध्ये ते रोप लावता त्या ठिकाणी त्याची सुरुवातीची वाढ जी आहे ती खुंटणार आहे, ती कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही दक्षता घ्या की कॉइलिंग झालेलं रोप तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं नाही, लावायचं नाहीये. दुसरं, जे चौरस आकाराचा जो कोकोपीट म्हणजे जो ट्रे आपण निवडणार आहे तो त्याचं कारण कसं, त्याला जो चौरस आकाराचा असल्यामुळं त्याला जी काही कोकोपीट म्हणजे मुळी वाढीची जी काही जागा आहे ती जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहे व त्याच्यामुळे त्याची मुळी जी आहे ती चारी दिशेला वाढणार आहे. त्याच्यामुळं मग असा ट्रे जर तुम्ही निवडला तर निश्चितच त्याचं मुळी चांगली असल्यामुळे तुम्ही ज्या वेळेला रोप ट्रान्सप्लांट करतात त्या ठिकाणी त्याचं निरोगी रोप त्या ठिकाणी जातं आणि त्याची वाढ जी आहे सुरुवातीला चांगली त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. मला असं वाटतं की बरेच शेतकरी या गोष्टीकडे म्हणजे नर्सरीवाला रेकमेंड करतो की 107चा ट्रे घ्या, 109चा घ्या आणि शेतकरी घेतात, परंतु त्यामागचं लॉजिक हे समजून घेणं गरजेचं आहे. जितकं कोकोपीट जास्त तितकं आपलं रोप स्ट्रॉंग बनेल आणि खास करून उन्हाळ्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेच्या ज्या लागवडीत तर तिथं तरी कमीत कमी विचार केला पाहिजे. जास्त कोकोपीट. शेतकरी बांधवांनो, मार्केटमध्ये फक्त कोकोपीट देणाऱ्या नर्सरी काही आहेत, काही कोकोपीट सोबत पिटमॉस पण देणार आहेत. तर पिटमॉस आणि कोकोपीट देणारी नर्सरी कदाचित आपल्याकडून 10-20 पैसे जास्त घेऊ शकते, परंतु तो एक चांगला पर्याय की जिथं मुळांची रचना ही अतिशय योग्य असते. त्यानंतर बाजारामध्ये झिपी बॅग पण आलं. झिपी बॅगचा फायदा असा आहे की ती तुम्हाला कोकोपीट किंवा ते जर काढून लावलं तर तुम्हाला पूर्ण ती बॅग आतल्या जमिनीमध्ये डिटोरेट होते किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी डायरेक्ट रोप आपण डायरेक्ट लावू शकतो, सेट होऊ शकतं. तर तोही एक पर्याय आहे. आणि दुसरं एक, जिथं मर रोगाची समस्या येते तर तिथं आपल्याला ग्राफ्टिंगचा पण पर्याय, म्हणजे जे रानटी टोमॅटो आहे त्याच्यावर ग्राफ्ट करून आपल्याला रोप मिळतं, तर तोही एक आहे. मग या सगळ्या बाजूचा विचार करूनच आपल्याला रोप निवड करायची. आणि पुढचा मुद्दा मला असं वाटतं की आपण रोपांची जी निवड करत असतो तर मग रोप दिसायला कशी असली पाहिजे किंवा त्याचा आकर्षकपणा किंवा त्यांची एकंदरीत आपण काय म्हणतो ना हावभाव कसा, तर तो काय राहील. नक्कीच, म्हणजे मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो की ज्यावेळेला आपण रोप सिलेक्शन करणार आहे, जसं मी मगाशी तुम्हाला कोकोपीटचं म्हटलं किंवा ट्रेचं म्हटलं,
त्यावेळेला तुम्हाला पैशाकडे न बघता तुम्हाला जरी 70च्या याला जर तुम्हाला थोडेसे जास्त मोजावं लागले तरी तुम्ही त्या ठिकाणी खर्च करा आणि अशा पद्धतीचंच रोप त्या ठिकाणी आणा. जसं तुम्ही म्हटले की आपल्याला रोप निवड करताना ते रोप कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे, हेल्दी रोप आपण कसं ओळखायचं ते आपण पाहूया. टोमॅटोची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर शेतकरी बंधूंनो 25 ते 27 ते दिवसाचं जे रोप आहे तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचंय. हे का मी म्हणतो 25 पेक्षा कमी कालावधीचं रोप सुद्धा तुम्हाला निवडायचं नाही, 27-30 दिवसाच्या पुढचं सुद्धा रोप तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं नाही. कारण की पुढचं जर वयाचं रोप जर तुम्ही निवडलं तर त्या ठिकाणी रूट कॉइलिंगची समस्या जसं मी तुम्हाला म्हटलं ती वाढू शकते. आणि कमी याचं जर रोप निवडलं त्याची हार्डनिंग किंवा त्याचं आपण म्हणतो की सुरुवातीची जी काही स्टेज आहे ती कमकुवत असल्यामुळं ती आपल्या शेतामध्ये आपण नेऊन असं कमकुवत रोप नेऊन त्या ठिकाणी मरीची समस्या वाढते. त्याच्यामुळं आपण जे मी तुम्हाला आता सांगतो 25 ते 30 ह्या वयातलं रोप जे आहे तुम्हाला निवडायचं. रोप निवडताना रोप कसं असलं पाहिजे, रोपाचा जो काही खालचा आहे 25 ते 30% भाग, समजा आपण रोप निवडलं पेनाचा जो काय आकार आहे तेवढा एक 10 ते 10 सेंटीमीटरचा जर रोप असेल आपलं तर त्याचा 20% भाग जो आहे हा थोडासा ब्राउनिश तपकिरी कलरचा ब्राऊन कलरचा जांभळट शेड असलेला असला पाहिजे. तो जर हिरवा असेल तर ते रोप तुमचं चांगलं नाही, कोवळं रोप आहे. तर तुम्ही नर्सरीवाला जरी तुम्हाला सांगत असला की हे 25 दिवसाचं आहे 30 दिवसाचं आहे तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्या रोपाचं जे काय खोड आहे खालचं जमिनीला म्हणजे कोकोपीट लगतचं जे खोड आहे त्याचा जर जांभळट कलर जर आला असेल तर असंच रोप तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे. आणि त्या ठिकाणी थोडेसे केस जे आहेत ते सफेद कलरचे लव आलेले असते. हे चांगल्या हेल्दी जे रोपचं जे साईन आहे तर असं रोप तुम्ही त्या ठिकाणी निवडायचंय. आता वय झालं आणि ही जी काही तुम्हाला मी सांगितली की त्याची जी काही काडी आहे ती सुद्धा तुम्हाला मजबूत काडी त्या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे, थोडीशी मोठी असावी आणि त्याचा जो जांभळट कलर आहे हा टोमॅटोच्या रोप मध्ये खूप महत्वाचा आहे. दुसरं शेतकरी बंधूंनो याला हार्डनिंग सुद्धा महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. शेतकरी नर्सरीवाले काय करतात तुम्हाला विदाऊट हार्डनिंगचं रोप तुम्हाला देतात. तर तुम्ही सुद्धा जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 3 ते 4 वेळा तुम्हाला ज्यावेळेला नर्सरीला व्हिजिट करायची त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं जे काही आपण रोप जे सिलेक्ट केलं याचं हार्डनिंग झालेलं आहे का नाही. कमीत कमी 3 ते 4 दिवस तरी हार्डनिंग नर्सरीवाल्यांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपण नर्सरीचं जे काही क्लायमेट आहे आणि आपल्या शेतातलं जे काही क्लायमेट आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आपण ते म्हणजे नर्सरीतलं रोप डायरेक्ट जर विदाऊट हार्डनिंगचं आपण आपल्या शेतामध्ये जर जाऊन नेलं तर तो क्लायमेटचा इम्पॅक्ट त्याच्यावर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि मरीची जी समस्या आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला जास्त वाढते. तर निश्चितच 3 ते 4 दिवसाचं हार्डनिंग झालेलं रोप तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे. महत्वाचे मुद्दे जे आपण अतुल सरांनी आता या ठिकाणी सांगितले. शेतकरी बांधवांनो आपल्यालाही यापैकी काही अनुभव आलाय की आपण कशा पद्धतीचा रोप निवड चुकल्यामुळे आपलं उत्पादनात घट झाली तर कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर सांगा. आणि अतुल सरांनी जे काही आता आपल्याला 2-3 महत्वाचे नर्सरी बद्दल रोप निवडीबद्दल ज्या बाबी मांडल्या तर त्याही आपल्याला कशा वाटल्या, जर त्या आपल्याला योग्य वाटल्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून तेही आमच्यापर्यंत कळवा. तुम्ही आमच्यावर जे काही कमेंट करत असता किंवा कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जे कौतुक पाठवत असता निश्चितच आम्हालाही त्यातून एक चालना मिळते आणि आम्ही नवीन नवीन गोष्टी आपल्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मला असं वाटतं अतुल सर की आता आपण एक चांगलं वाणच्या निवड करून चांगली रोपं बनवली. रोपं बनवल्यानंतर आता आपण लागवडीकडे जाऊ तर त्यावेळेस जमिनीची मशागत जमिनीची तयारी याविषयी आपलं काय धोरण असलं पाहिजे, शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने गेलं पाहिजे. नक्कीच म्हणजे टोमॅटो पिकामध्ये जमिनीची निवड तुम्ही तर म्हटले जमिनीची निवड करताना आता तुम्हाला मी सांगतो आपल्याला आपण उन्हाळ्यामध्ये काही वाण म्हणजे उन्हाळ्यामध्ये लागवड करणारे काही शेतकरी असतात, काही शेतकरी पावसाळ्यामध्ये लागवड करणारे शेतकरी असतात. तर टोमॅटो मध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये उत्पादन टनेज मध्ये घेत असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये जे आपल्याला म्हणजे जमिनीचं सिलेक्शन करायचं आहे ती थोडीशी काळी कसदार जमीन असावी कारण की त्याच्यातून उत्पादन आपल्याला चांगलं घ्यायचं आहे. त्याच्यामुळे अशा जमिनीची शक्यतो तुम्ही त्या ठिकाणी निवड करा. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही टोमॅटो पिकाकडे जात असाल थोडीशी काळी दमदार जमीन जी आहे काळी कसदार जमीन तुम्हाला त्या ठिकाणी निवडायची आहे. त्याची मशागत करताना जसं तुम्ही रेग्युलर आधीचं जे काही पीक आहे त्या पिकाचं पूर्ण औषध जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी काढून टाकायचे आहेत. टोमॅटो पिकामध्ये काही समस्या अशा येतात ज्या पूर्वीचे त्याच गटातले जे काही
पिकं आपण घेतलेली असेल त्याच्यातून ते पुढच्या जे काही टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला येणार आहे, त्यामुळे तुम्ही जमीन किंवा शेत निवडताना असं शेत निवडा की सोलेनेसिये गटातील पिकं त्या जमिनीमध्ये आधी घेतलेली नसावी. जसं की तुमचं वांगी असेल, टोमॅटो असेल, असं पीक तुमचं आधी त्या ठिकाणी झालेलं नसावं. खास करून बटाटा पण बटाटा सीझन संपल्यानंतर काही शेतकरी टोमॅटो करतात. तर असं जे काही पीक आधीचं पीक असेल ते तुम्हाला आवड करायचं, अशी जमीन तुम्हाला त्या ठिकाणी आवड करायची. आणि करायचं जर असेल तर ती जमीन तुम्हाला हार्वेस्ट केल्यानंतर 1 ते 15 ते महिनाभर नांगरून तुम्हाला उष्णतेच्यामध्ये म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला म्हणजे ओपन ठेवायचे आहे, जेणेकरून त्याचं नॅचरल स्टरलायझेशन होईल. कारण की जे काही सूर्यप्रकाश असतो तो जमिनीवर पडल्यानंतर त्यातले जे काही हानिकारक बुरशी आहे त्यांचा नाश त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि जे काही किडी आहेत जे आपण पुढे जाऊन पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत, त्या किडीची जे काही कोशावस्था असते ती त्यावेळेला त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये असते. आणि ती जर आपण नांगरून जमीन 15-20 दिवस किंवा महिनाभर जर ठेवली तर ती कोशावस्था सूर्यप्रकाशामध्ये डॅमेज होऊ शकते आणि पुढे येणारे जे काही कीड आहेत त्याचं आपण त्याच ठिकाणी नियोजन करू शकतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहे शेतकरी बंधूंनो, पण त्याचा परिणाम, त्याचा फायदा जो आहे तो खूप मोठा होऊ शकतो. आणि खास करून टोमॅटोला निमॅटोडची एक समस्या आहे, सूत्रकृमी. ते पीक फेरपालट हा एक तर महत्वाचा मुद्दाच आहे. ज्या ठिकाणी म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं त्या गटातलंच नको, कारण की त्या गटातल्या प्रत्येक पिकाला निमॅटोडची समस्या असते. त्याच्यामुळे असं शेत तुम्हाला निवडणं म्हणजे हे आहे. दुसरं, पावसाळ्यामध्ये जर तुम्ही करत असाल तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला भारी जमीन जास्त वापरायची नाहीये, कारण की मर ही समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते. थोडीशी हलकी जमीन देखील तुम्हाला पावसाळ्याच्या लागवडीच्या वेळेला चालेल. निचरा होणारी मध्यम जमीन तुम्हाला त्या ठिकाणी चालेल. आणि चांगला निचरा होणारी जमीन, कारण की त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आपलं पीक असतं. जमिनीचा जर निचरा झाला नाही तर त्या ठिकाणी मुळी जी आहे आपली टोमॅटो पिकाची डॅमेज होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे निचरा होणारी आणि मध्यम प्रकारची जमीन तुम्ही पावसाळ्यामध्ये निवड करू शकता. हे तर झालं म्हणजे आपलं म्हणजे जमीन निवडीचं. त्याच्यानंतरचा जो प्रकार असतो लावगड, तर लावगड खूप महत्वाची आहे. आता लावगडचा खूप शेतकऱ्यांनी संभ्रम करून टाकलाय, ते मी एवढ्या डिस्टन्सवर लावगड करू का, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तुमचं झाडातलं अंतर असेल, रोपातलं अंतर असेल किंवा माझं बेडचं अंतर असेल, ह्या देखील म्हणजे उन्हाळ्याच्या लावगड असेल किंवा पावसाळ्याची लावगड असेल, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की तुम्ही डिस्टन्स कसं ठेवता. बरोबर. कारण की ते सर कसं आहे, पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला आपण लावगड करतो त्यावेळेला जर आपण डिस्टन्स कमी ठेवलं आणि लावगड केली, म्हणजे साधारणतः काही शेतकरी 3 फुटाचा सुद्धा बेड ठेवतात ना, 4 फुटाचा सुद्धा बेड ठेवतात. तर पावसाळ्याच्या लावगडीला तुम्हाला 2 बेडचं अंतर 4 फुटाच्या वरती 5 फूट, 5.5 फूट, 6 फुटापर्यंत ठेवणं गरजेचं आहे. याचं कारण आहे, कारण की पावसाळ्यामध्ये याची जी काही वाढ आहे, ग्रोथ आहे, ही खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि जे काही वातावरणाच्या बदलानुसार येणारे रोग कीड जे आहे ते जर तुम्ही जवळ लावलं, त्याच्या गर्दीमुळे ते रोग कीड तुमच्या पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये, खास करून रोगाची समस्या जी आहे, रोग आहे, कीड सुद्धा आहे. किडीमध्ये पण आपण कुठली कीड या दाटीमुळे येऊ शकते ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणारच आहोत. परंतु ही दाटी जी आहे ती आपल्याला आवड करायची आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये. पावसाळ्याच्या सीझनमध्ये लावगड करताना तुमचा बेड जो आहे तो तुमचा 5, 5.5, 6 फुटापर्यंत असणं गरजेचं आहे. याचं अजून एक कारण तुम्हाला शेतकरी बंधूंना सांगतो की पावसाळ्यामध्ये आपल्याला ते का करणं गरजेचं आहे. आपली पहिली जी पिकिंग आहे त्याच्यानंतर टोमॅटो पिकामध्ये आपण रेग्युलर इंटरव्हलने पिकिंग करत असतो, म्हणजे दर दुसऱ्या दिवसाला आपली पिकिंग त्या ठिकाणी चालत असते. तर लेबर जे आहे ते पिकिंग करताना, तोडणी करताना त्या भोवतामध्ये मध्ये आधे फिरत असतो. त्याच्यामुळं जर तुम्ही जर त्याच्यामध्ये 2 बेडचं अंतर जर कमी ठेवलं तर तो बोध तुडवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये असते. आणि एकदा जर बोध जर तुडवला आणि वरून पाऊस चालू असतो, ते जमीन जी आहे ती बोधाजवळची जमीन टणक आणि कॉम्पॅक्ट बनण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि अशामुळं तुमची जी काही पांढरी मुळीची वाढ असेल किंवा जे काय म्हणतो मुळ्याच्या ठिकाणी हवा जी आहे ती खेळती राहणार नाही आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तुमच्या पिकावर होतो. त्याच्यामुळं तुम्ही पावसाळ्यामध्ये तुमच्या बेडचं अंतर जास्त ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये गेला तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमचं बेडचं अंतर जे आहे 4 फुटापर्यंत ठेवू शकतात. तिथे तुम्हाला 5, 5.5, 6 फुटाची गरज नाहीये, कारण की त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करून रोपाची जी ग्रोथ आहे, कारण की समस्या उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतात, आपल्याला फॉलिएज तयार करायचं असतं. त्याच्यामुळे थोडंसं बेड तुम्ही 4 फुटाचा जरी ठेवला तरी चालेल.
त्या ठिकाणी तुम्हाला 4 फुटाचा बेड ठेवल्यानंतर तुमचं फॉलिएज म्हणजे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, अन्नद्रव्य व्यवस्थापन जर तुम्ही चांगलं केलं तर चांगल्या प्रकारे फॉलिएज तुम्ही त्या ठिकाणी मेंटेन करू शकता. ही महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो, की पावसाळ्यामध्ये आपण अंतर जास्त ठेवले, उन्हाळ्यामध्ये अंतर कमी ठेवले आणि त्यामागचं धोरण जे अतुल सरांनी सांगितलं तर तेही विचार करण्यासारखे. निश्चितच या गोष्टीचा आपण अवलंब यापुढे टोमॅटोचं नियोजन करत असताना करावा, जेणेकरून आपल्याला यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खूप सारा फायदा होईल. आता दुसरा विषय की आपण लागवडीच्या 2 बेडचा विचार केला, परंतु काही शेतकरी एका बेडवर 2 ओळी लावतात, काही शेतकरी एक ओळ लावतात, काही शेतकरी झिगझॅग लावतात, काही शेतकरी सरळ लावतात. तर याच्यावर आपलं काही मत आहे का? असं काही केल्याचे काही फायदे जाणवले किंवा काही आपल्याला त्याचे परिणाम जाणवले तर त्याविषयी आपण निश्चित ते सर म्हणजे लागवड करताना आता बरेचसे आपण बघतो, म्हणजे हेच भाजीपाला नाही, टोमॅटोच नाही, बरेचसे भाजीपाला पीक आहे, जसं मिरची असेल किंवा वांगी असेल, झिगझॅग पद्धत खूप आता प्रचलित झाली आहे. म्हणजे एका बर्डेवर 2 ओळ पद्धत आपण करतो किंवा म्हणजे आता टोमॅटो सारख्या पिकामध्ये आपल्याला कुठल्या वेळेला 2 ओळ पद्धत घ्यायची आणि कुठल्या वेळेला सिंगल लागवड करणं गरजेचे ते पण शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे समजा आता आपण पावसाळ्यामध्ये लागवड करतोय किंवा आता उन्हाळ्यामध्ये लागवड करतोय, ते याच्यामध्ये बदल आहे. म्हणजे आपल्याला 2 ओळ पद्धत जर लागवड करायची असेल तर ती कुठल्या वेळेला करणं गरजेचं आहे, तर शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर ते मार्च पर्यंत हा जो तुमचा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये तुम्ही 2 ओळ पद्धतीकडे जाऊ शकता. कारण की त्या कालावधीमध्ये आपल्याला झाडाची कॅनोपी आपल्याला मेंटेन करावी लागते. तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही 2 ओळ पद्धतीमध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला पावसाळ्यात लागवड करायची आहे तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला 1 ओळ पद्धतच लागवड करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही 2 ओळ पद्धतीमध्ये लागवड करू शकत नाही. तुम्ही अनुभव घ्या शेतकरी, तुम्ही पण केली असेल 1 ओळ पद्धत, 2 ओळ पद्धत तुम्ही पण लागवड केली असेल. 1 ओळ पद्धतीमध्ये तुम्हाला येणारे रोगांचं प्रमाण असेल, तुम्हाला येणाऱ्या किडींचं प्रमाण असेल, ते त्या ठिकाणी तुम्हाला कमी भासणार आहे. तुम्हाला फुलाची धारणा असेल, फळाची धारणा असेल किंवा येणारं फुल असेल, हे ह्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतं सिंगल ओळ पद्धतीमध्ये पावसाळ्यामध्ये. तुम्ही जर त्या ठिकाणी डबल ओल पद्धत किंवा झिगझॅग पद्धतीमध्ये जर गेले पावसाळ्यामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला रोगांचा जो काही प्रादुर्भाव आहे तो जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. का? याचं कारण असं की जी हवा जी आहे ती त्या ठिकाणी तुमची खेळती राहत नाही. दुसरा याचा प्रॉब्लेम असा येतो, पावसाळ्यामध्ये जर तुम्ही 2 ओळ पद्धत जर लावली, पाऊस पडल्यानंतर जर मोठ्या प्रमाणामध्ये जर गॅप राहिला तर त्या ठिकाणीचं जे वातावरण आहे ते उष्ण वातावरण आणि ऊन जर पडलं तर दमट वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि अशा ठिकाणी जर आपल्या बेडवर जर गर्दी असेल आणि दमट वातावरण त्या ठिकाणी जर झालं तर त्या ठिकाणी रोग जो आहे, ब्लाइट, अर्ली ब्लाइट म्हणतो आपण, तो वाढतो. तो लेट ब्लाइट असेल किंवा ब्लाइटची जी काही समस्या आहे, करप्याची जी समस्या आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. बरोबर. बघा, आपण जे अपेक्षित उत्पादन आहे जे 1 ओळीमध्ये घेऊ शकतो ते 2 ओळीमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन मिळणार नाही. कारण खर्च पण वाढतो, समस्या वाढतात आणि उत्पादन पाहिजे असं त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. त्यामुळे नक्कीच शेतकरी बंधूंनो, तुम्ही ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये जर टोमॅटोची लागवड करत असाल तर निश्चित 1 ओळ पद्धतच तुम्हाला लागवड करायची आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला उन्हाळ्यामध्ये लागवड करायची, त्यावेळेला तुम्ही झिगझॅग पद्धत त्या ठिकाणी करू शकता. उन्हाळ्यामध्ये काही शेतकऱ्यांना जर सिंगल ओळ पद्धतीकडे जायचं असेल, जमीन तुमची भारी असेल तर तुम्ही निश्चितच सिंगल ओळ पद्धतीकडे जाऊ शकता. मग त्या ठिकाणी तुम्हाला जे काही बेडचं 2 बेडचं जे अंतर आहे ते तुम्ही थोडंसं कमी ठेवू शकता. म्हणजे 3.5-4 फुटापर्यंत मग तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता सिंगल ओळ पद्धतीमध्ये. डबल ओळ तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेतली तर तुम्हाला 4 फुटाच्या वरतीच अंतर ठेवणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा डबल ओळ पद्धतीमध्ये. तर हे तर झालं तुमचं, म्हणजे आपल्याला सिंगल ओळ वापरायची आहे की डबल ओळ करायची आहे हे तुम्हाला मी सांगितलं की कुठल्या सीझन मध्ये तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. दुसरं, लागवड करताना अंतर हा खूप महत्वाचा. 2 रोपातला अंतर. 2 रोपातला अंतर. आता आपल्याला जर लागवड करायची आहे आणि आपल्याला आपण म्हणतो आम्हाला अपेक्षित उत्पादन जर पाहिजे असेल तर आपल्याला 2 रोपातलं अंतर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला 1.5 फूट तर तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. 1.5 फूट ते 2 फूट पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये जाऊ शकता. परंतु ज्या वेळेला तुम्ही पावसाळी लागवड करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला 2 फुटाचं अंतरच त्या ठिकाणी तुम्हाला 2 झाडांमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी 1.5 फूट तुम्ही जर ठेवलं आणि तुमचा जर भोत किंवा तुमचा जर बेड जर कमी असेल, त्याचा अंतर जर छोटा असेल तर निश्चितच जसं मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी समस्या जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 2 ओळीतलं अंतर आणि 2 बेड मधलं अंतर जसं मी आता तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची जी काही एकरी जी आहे ती आपण प्लांट पॉप्युलेशन म्हणतो ते आपण चांगल्या पद्धतीमध्ये टोमॅटोमध्ये मेंटेन करू शकतो. म्हणजे 5x2 वर जर तुम्ही गेले तर निश्चित 4,500 ते 5,000 हुंडी जी आहे तुमची एकरी लागणार आहे. 4x2 वर गेले तर ती 5-5.5 फुटा 5-5.5 हजार पर्यंत तुमची जाऊ शकते.
तर तुम्हाला एकच लक्षात घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो, की आपण डिस्टन्स किती ठेवतोय आणि कुठल्या सीझनला आपण लागवड करतोय, या जर गोष्टी तुम्ही निश्चित पाळल्या तर आपण पुढे जाऊन जे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा आपण जे म्हणतो जे काही शेतकऱ्यांनी 80 टन 100 टनापर्यंत गेलेलं आहे ते कसे गेले, तर त्याचा आपण या ठिकाणी चर्चा पुढील याच्यामध्ये करू. आपण आपल्याला जे काही नियोजन आहे तर ते निश्चितच आपण इथं वेळापत्रकाच्या माध्यमातून देऊ. आपण जसं मिरची पिकाचंही वेळापत्रक शेतकरी बांधवांना दिलं, तसंच टोमॅटो पिकाचं वेळापत्रक, जे बेसलचा डोस असेल, फवारणीचं नियोजन असेल किंवा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जे वॉटर सोल्युबलचं असेल ते जर आपल्याला पाहिजे असेल तर 91 68 68 1775 या व्हॉट्सअपच्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. मेसेजमध्ये आपल्याला 2 गोष्टी नमूद करायच्या आहे. आपण लागवड केलेल्या पिकाचा वाण कोणता आहे आणि लागवडीची तारीख किंवा लागवडीचा वेळ कोणता आहे, या 2 गोष्टी जर आपण दिल्या तर आपण त्याच्यावर वेळापत्रक देण्याचा प्रयत्न करू. जे काही आपले प्रश्न असतील, आपल्या समस्या असतील, ते आपण इथंच कमेंट करून युट्यूबला सांगायच्यात, जेणेकरून त्या समस्यांचा, त्या प्रश्नांचा इतरही शेतकऱ्यांना माहिती होईल आणि त्यातून त्यांनाही मार्गदर्शन होईल. टोमॅटो पिकाच्या कालावधीमध्ये कुठली ग्रेड तुम्हाला पाहिजे आहे, जसं मगाशी तेजस सरांनी सांगितलं, तुम्हाला चॅटच्या माध्यमातून आम्ही निश्चितच ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. बेसल डोस मध्ये काय नियोजन करायचं आहे आणि वॉटर सोल्युबलचं जे नियोजन करायचं आहे ते देखील तुम्हाला चॅटच्या माध्यमातून, क्रॉपच्या स्टेजेसनुसार कुठलं वॉटर सोल्युबल तुम्हाला वापरायचं आहे ते देणार आहोत. फवारणीच्या माध्यमातून काही अन्नद्रव्य आपल्याला म्हणजे स्टेजेसनुसार घेणं गरजेचं असतं, त्यावेळी देखील तुम्हाला त्याचं नियोजन आम्ही ह्या चॅटच्या माध्यमातून निश्चितच देऊ. मित्रांनो, टोमॅटोमध्ये दुसरे 2 जे महत्वाचे मुद्दे आहेत, मला वाटतं व्हायरसची भीती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कदाचित आपण जर योग्य वाण निवडलाय, अन्नद्रव्य व्यवस्थापन केलंय तर व्हायरस सारखी समस्या कदाचित येणार नाही. परंतु तरी काही त्याला व्यवस्थापन किंवा काही त्याला प्रतिबंध करायचंय, तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जसे अतुल सरांनी या पिकाच्या क्रिटिकल अवस्था, क्रुशियल अवस्था किंवा ज्याला संवेदनशील अवस्था म्हणतो त्या समजवल्या, तसंच आपल्याला बांधणीविषयी काय नियोजन करायचे तेही समजून घेऊया. पुढे कीड रोगाचं व्यवस्थापन आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने आटोक्यात ठेवता येईल त्याविषयी बोलूया, जेणेकरून आपलं पीक जास्त दिवसात चालेल. आणि शेतकऱ्याला क्रेटच्या वर ठेवायला मोंड्याचा माल लागतो, तो मोंड्याचा माल हाच आहे आणि तो मोंड्याचा माल आपल्याला कसा जास्त चांगला आणायचा आणि क्रेटवर आपल्याला वरचा थर जो आहे तर तो आकर्षक कसा द्यायचा आणि आपल्याकडून व्यापाऱ्याकडून आपल्याला 2 रुपये जास्त भाव कसा घ्यायचा, तर याविषयी पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बोलूया. तुर्तास थांबूया. धन्यवाद. परत एकदा शेतकरी बांधवांना एक विनंती की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आपल्याला या जे स्वरूपाचे व्हिडिओ आहेत यामध्ये काही सुधारणा हवी तर तेही कमेंट करून सांगा, त्याचाही निश्चित आम्ही अवलंब करू. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ इतर टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही आपण ॲग्रोस्टारच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.